शाळेचे जाणे आम्ही ओढले, बासमतीसारखा धानाचा प्रोजेक्ट आम्ही त्या काळात आणला आणि सगळे विकासाचे कामं केले म्हणून लोक आमच्या पाठीमागे आहेत आणि वेळेवर धोका झाल्यामुळे हे आमचा पॉलिटिकल खून करण्याचा कोणी प्रांताध्यक्षांनी प्रयत्न केला आणि आमची तिकीट कापण्याचा प्रयत्न केला असेल तर हीच खरी सेवक वाघाची काँग्रेस आहे. म्हणून राहुल गांधीला 13 तारखेला मी समर्थन मागणार आहे की मला समर्थन द्या, मी निघतो. मागे अमरावतीत राहिला समर्थन राष्ट्रवादीने दिलं होतं त्याप्रमाणे मला माझा आता माऊल वाढत आहे आणि माझी फाईट आता प्रभूपणासारखा मोठा नेता सुद्धा आता घाबरून म्हणायला लागला की सेवक वाघांची फाईट आहे का, त्यांना कळायला लागलं का काय आहे म्हणून. तिकडे आपण दिली असती, आपण मागितली असती तर ते सुद्धा स्वाभिमानाने सांगत आहेत प्रफुल्ल पटेलजी की भाई सेवक वाघ आहे, लढत खरी आहे आणि हे बेमानाविरुद्ध इमानदारीची लढत आहे आणि इमानदार माणसाला न्याय मिळतो हे भगवंतालाही माहीत आहे. त्यामुळे भगवंताचे आणि जनता ही माझी भगवान आहे आणि मी लोकांसाठी काम केलं आहे. देशातलं मोठं खरलाची प्रकरण मी शेड्यूल कास्टसाठी केलं. देशातलं ओबीसीच्या 3 महिला आमच्या चोले भगिनी मृत्यू तो केलेला, अंकिता लांजेर प्रकरण आम्ही उचलला. महाराष्ट्रामध्ये भंडारा गोंदियाचं नाव महाराष्ट्राच्या विधानसभेत टाकलं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मुंबई शहर असेल, पुणे शहर असेल, मला सेवक वाघा नावाने ओळखतात. हे माझी ओळख आहे. मी ओबीसीचा नेता आहे, बहुजनाचा नेता आहे आणि आलो तर जनगणना जाती नेता जनगणना झाली पाहिजे. दलित किती, आदिवासी किती, एससी किती हे सगळं कळलं पाहिजे. याच्याकरता मला लोकसभेमध्ये जायचं आहे आणि मी पूर्णपणे या भंडारा गोंदियाला हा जो मागासलेला जिल्हा आहे याचा विकास झाला तर शुगर फॅक्टरी याची देखील निर्माण करायची. मी केसवळ्यात सुद्धा एक शुगर फॅक्टरी टाकण्याचा माझा प्रयत्न आहे आणि समोर तुमचा आशीर्वाद असेल कारण आणि लोक मला यावेळेला निवडून देतील. माझे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.